अबोली या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागामध्ये अबोलीचा फोन वाजतो आणि तो फोन असतो पल्लवीच्या वकिलांचा। पल्लवीचे वकील अबोलीला सांगतात की तुम्ही दोघांनी ताबडतोब आम्हाला भेटायला या, कारण ना पल्लवीने असं काहीतरी सांगून ठेवलेलं आहे किंवा असं काहीतरी लिहून ठेवले की तुम्हाला दोघांनाच म्हणजे अंकुश आणि अबोली या दोघांनाच आम्हाला सगळं सांगावं लागणार आहे। याच्यावरती अबोली आजीला म्हणते पल्लवीच्या वकिलांचा कॉल होता, त्यांनी मला भेटायला बोलवलंय। आजी म्हणते तू एकटीच जातेस का? अबोली म्हणते नाही, मी एकटी जात नाहीये, मी न अंकुश सरांना घेऊन जाईल, म्हणजे आयत्या वेळेला काही निर्णय घ्यायला लागला तर घेता येईल। मग दोघ जण पल्लवीच्या वकिलांकडे गेले असता पल्लवीचे वकील आता अबोली आणि अंकुशला खूप मोठी घटना सांगतात आणि सांगतात की इकडे पल्लवी खूप दिवस आधी येऊन गेली होती आणि तिने असं सांगितलं होतं की माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर सगळं जे काही आहे ते अंकुश आणि अबोली या दोघांपैकी कुणालाही सांगितलं तरी सुद्धा चालेल। म्हणजे पल्लवी यांचे काही फंड्स वगैरे आहेत ते सगळे आता शार्दूल यांच्या पुढील भविष्यासाठी किंवा त्याच्या पुढील शिक्षणासाठी उपयोगाला येतील, पण तुम्हाला दोघांना याच्यातून काहीच मिळणार नाही। तुम्ही फक्त ट्रस्टी असाल आणि फक्त तुम्ही शार्दूलची काळजी घ्यायची, एवढंच करायचं आहे। याच्यावरती अबोली म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी सुद्धा एक वकील आहे, सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज मला माहिती आहेत आणि आम्ही सगळं योग्य प्रकारे सांभाळू, शार्दूलची सर्वतोपरी सगळी काळजी घेतली जाईल असं म्हणत आता अबोली त्या वकिलांना आश्वासन देते। वकील आता पल्लवीने लिहून ठेवलेलं किंवा सांगितलेलं सगळं अंकुश अबोलीला सांगतात। दोघ जण त्या पेपरवरती सही करतात आणि बाहेर पडतात। अंकुश म्हणतो अबोली असं का बरं घडलं असेल, म्हणजे पल्लवीला हे असं लिहून ठेवावंसं किंवा वकिलांशी भेटून हे सगळं बोलावंसं का वाटलं असेल आणि त्यानंतर तिने आपल्या दोघांचीच निवड का बरं केली असेल? अबोली म्हणते पल्लवीला काही संकेत मिळाले असतील का? पण अबोली आता उदास होते। त्यावरती अंकुश म्हणतो तू काळजी करू नकोस, त्या बहुरूपाला मी शोधणार, पल्लवीच्या खुन्याला मी असा तसा सोडणार नाही, त्याला शिक्षा मिळवूनच राहणार। अबोली तू काळजी करू नकोस, पल्लवीला मी न्याय मिळवून देईन आणि तो बहुरूपी गजाआड होईल याची मी सर्वतोपरी काळजी घेईन, तू घरी जा। आता अंकुश पोलीस स्टेशनला येतो आणि अबोली घरी जाते। आता अंकुश आल्यावरती इकडे सगळीच माणसं जमलेली बघून अंकुश म्हणतो हे कोण लोक आहेत? क्रिस सांगतो सर हे तेच लोक आहेत ज्यांनी आपली जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ना बहुरूपाची 10 लाखाचं इनाम, हे बघून त्या बहुरूपाला पकडलं, त्याला मारण्याचा पण प्रयत्न केला, पण तो यांच्या तावडीतून सुटून निघून गेला। अंकुश म्हणतो तुमच्यासारखे जर सुजाण नागरिक असतील ना तर या देशामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित पाळली जाईल, पण पुढल्या वेळेला तुम्ही न कायदा हातात घेऊ नका, त्याला फक्त पकडा आणि पोलिसांना एक कॉल करा आणि लवकरात लवकर तो आरोपी गजाआड होईल ही मी खात्री देतो। पण तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही धैर्य दाखवलत असं म्हणत अंकुश आता सगळ्यांचे आभार मानून त्यांना जायला सांगतो। ते गेल्यानंतर क्रिशला तो म्हणतो हे बघ, आपण जे पद्धतीने प्रयत्न चालू करतोय ना ती आपली पद्धत योग्य आहे हे आपल्याला समजलेलं आहे, त्यामुळे आता असा एक काम करायचं आहे की या आजूबाजूच्या एरियामधल्या प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये त्या माणसाचा फोटो असेल आणि आता आपल्या खबरींना पण कामाला लाव, खबरींना कामाला लावून त्या माणसाचा शोध घ्यायला लाव, काहीही करून तो आरोपी पकडला गेला पाहिजे इतकं मात्र नक्की क्रिश कामाला लाग असं म्हणत अंकुश आता क्रिशला अगदी हायर प्रायोरिटीवरती त्या माणसाला पकडण्यासाठी कामाला लागायला सांगतो। तोपर्यंत अबोली घरी येते। घरी आल्यावरती शार्दूलला जेवण घेऊन ती शार्दूलच्या रूममध्ये येते, पाहते तर काय शार्दूल कुणासोबत तरी बोलत आहे आणि विचार करते अबोली की हा कुणासोबत बोलत आहे, कोण आहे? म्हणून अबोली शाशंक नजरेने आतमध्ये येते आणि विचारते शार्दूल अरे कोण आहे ते? शार्दूल म्हणतो हे माझ्या मम्माचे फ्रेंड आहेत आणि ते मला भेटायला आले, हे बा अबोली मावशी त्यांनी मला गाडी पण आणले। अबोली म्हणते कोण तुम्ही आणि पल्लवीला कसे ओळखतात, नाव काय तुमचं? असं म्हणत अबोली त्याला प्रश्न विचारते। तेवढ्यात तो बहुरूपी मान वळवून अबोलीकडे पाहतो। अबोलीला धक्का बसतो, कारण स्केचमुळे त्या बहुरूपाला ओळखणं आता सोपं झालेलं असतं, तो आपल्या मूळ वेशातच आलेला असतो। अबोली त्याच्याकडे पाहतच बसते। त्यावेळेला तो म्हणतो नमस्कार अबोली, अंकुश शिंदे, ओळखलत का मला? असं म्हणत तो अबोलीच्या पुढे हात जोडतो, शार्दूलला उचलून घेतो आणि म्हणतो शार्दूल बाळा तुला खेळायचं आहे ना, जा बरं बाळा तू आतमध्ये जाऊन खेळ असं म्हणत तो मुद्दाम शार्दूलला आतमध्ये पाठवतो आणि अबोलीशी काहीतरी त्याला बोलायचं आहे हे अबोलीच्या मात्र लक्षात येतं। मग आता शार्दूल गेल्यावरती तो बहुरूपी सांगतो हे बघ, मला न पल्लवीला मारायला जितका वेळ लागला ना त्यापेक्षा फार कमी वेळ मला या शार्दूलला मारायला लागेल, त्यामुळे जसं पल्लवीला संपवलंय तसं याला पण मी संपवणार, एक लक्षात ठेव, याला सुद्धा मी संपवणार आहे, फक्त त्याला वाचवणं तुझ्या हातामध्ये आहे, म्हणजे मला इथून सुटून जाण्यासाठी तू मदत करशील, मला इथून सुखरूप बाहेर काढणं तुझं काम, कारण तुझ्या नवऱ्याने जे काम केलंय ना, इनाम ठेवून माझं स्केच लावून मला इथून बाहेर पडणं खूप मुश्किल झालंय, त्यामुळे तुझी जबाबदारी आहे की तू इथून मला बाहेर काढायचं आहेस आणि हे जर केलं नाहीस ना
तर शार्दूलला मी सोडणार नाही, असं म्हणत बहुरूप्याने खूप मोठा डाव टाकत अबोलीला त्याच्यामध्ये ट्रॅप केलेलं असतं. एकीकडे नाही म्हणावं तर शार्दूलचा जीव आणि हो म्हणावं तर आपण कायदा सुव्यवस्था याचं उल्लंघन करतोय, स्वतःच्याच नवऱ्याच्या विरोधात जातोय. अबोली खूप मोठ्या धर्मसंकटात अडकते, पण त्याच वेळेला तो सांगतो बोल लवकर, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता शार्दूलला संपवतो. तुला शार्दूलच्या जीवाची काळजी आहे का? आता अबोली हतबल होते. शार्दूलच्या जीवासाठी अबोली सरेंडर करते. मग तो बहुरूपी सांगतो मी जे सांगणार आहे ना तेच यापुढे झालं पाहिजे. एक लक्षात ठेव, आता मी तुला जे बोलेन तेच तू करायचं, असं म्हणत तो अबोलीला एक घड्याळ देतो आणि म्हणतो हे घड्याळ तुझ्या हातात 24 तास आणि बरोबर 24 तास हे हातातनं घड्याळ काढायचं नाहीये. हे घड्याळ कायम तुझ्या हातात राहील. हे एक डिव्हाइस आहे. तू या डिव्हाइसमुळे मी तुला ट्रॅक करू शकतो. तू कुठे आहेस, काय बोलतेस, कुणाशी काय चर्चा करतेस, हे सगळं मी ट्रॅक करेन आणि हे घड्याळ 24 तास हातात ठेवायचं. यानंतर पुढे मी तुला जे जे काही सूचना असतील त्या सूचना सांगत जाईल, असं म्हणत बहुरूपी अबोलीला आता आपल्या जाळ्यात अडकवण्याचं काम करतो शार्दूलच्या जीवासाठी. आता अबोलीकडे कोणता पर्याय पण नसतो. बहुरूपी सांगत असतो आत्ता मला खूप भूक लागले, तू जाऊन माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये आणि लवकर ये. माझ्याबद्दल कोणाला काही बोलण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तुझा डाव संपला अबोली, असं म्हणत तो आता बहुरूपी अबोलीला जेवण आणायला पाठवतो. अबोली जेवण आणण्यासाठी इकडे येते. आजी म्हणते काय ग अबोले, अगं काय करतेस? याच्यावरती अबोली म्हणते आजी शार्दूलला जेवण खूप आवडलं तुझ्या हातचं, त्याला अजून भूक लागली, मी जेवण नेते. आजी म्हणते ने, पण अबोले अगं तुझ्या हातात काय आहे हे, असं म्हटल्यावरती अबोली आता घाबरते. आजी म्हणते अगं हे घड्याळ कुणाचं? अबोली म्हणते मला शार्दूलने दिलंय. आजी म्हणते अगं पण हे मोठ्या माणसाचं घड्याळ वाटतंय. यावरती अबोली म्हणते पल्लवीचं घड्याळ असेल बहुतेक, हे शार्दूलने मला घालायला दिलं म्हणून मी घातलं. आजी म्हणते हो र हो, त्या पोरावरती तुझा आणि तुझ्यावरती त्या पोराचा खूप जीव आहे बरं, असं म्हणत आजी आता अबोलीला पुढे काही प्रश्न विचारत नाही आणि मग अबोली त्या माणसासाठी जेवण घेते, निघते. तेव्हा आजी म्हणते काय ग एवढं जेवण? अरे शार्दूल किती जेवण जेवणार, तो काही इतका मोठा आहे का, असं म्हणत आजीने अबोलीची चोरी आता पकडलेली असते. तोपर्यंत अबोली मात्र काहीच बोलत नाही आणि जेवण घेऊन तिकडे निघते. दार वाजवते. त्याच वेळेला हा बहुरूपी दार उघडतो आणि अबोली जेवण घेऊन आत येते. आत आल्यावरती ती बहुरूप्याला ते जेवण देते आणि त्याला जेवायला सांगते. तर तो बहुरूपी सांगतो हे बघ हे जेवण आहे ना आधी तू जेवायचं, हे जेवण तू जेवलीस ना तरच मी जेवण जेवेन, नाहीतर मी हे जेवण जेवणार नाही, असं म्हणत तो अबोलीला एक घास देतो. अबोली म्हणते मी नाही हे खाऊ शकत. याच्यावरती तो म्हणतो तुला काही मी नवऱ्याच्या अधिकाराने भरवत नाही आहे, तुला सांगतोय जर तू याच्यामध्ये विष वगैरे काही कालवलं असशील ना तर मला कळेल ना की तू काय केलंयस ते. हे घे हा घास तुला खायलाच पाहिजे, असं म्हणत तो अबोलीला एक घास देतो जेणेकरून त्याच्यामध्ये काही टाकलेलं आहे किंवा नाही टाकलं हे सगळं उघड होईल. मग अबोली नाईलाजाने तो घास खाते आणि आता त्या बहुरूप्याला समजतं की अबोलीने याच्यामध्ये विष वगैरे काही कालवले नाहीये. त्यावरती तो आता बहुरूपी म्हणतो ठीक आहे आता मी तुझ्यावरती विश्वास ठेवण्याच्या तू लायक झालेली आहेस, कारण तू या जेवणात काही न मिसळता माझा विश्वास जिंकलेला आहेस. तोपर्यंत अंकुश चाळीत येतो आणि घरात येऊन तो म्हणतो आजी अगं अबोली कुठे आहे? यावरती आजी म्हणते ती शार्दूलला भेटायला गेले बहुतेक, बघ जा तिकडे शार्दूल आहे ना त्यालाच भेटायला गेले. मग आता इकडे अंकुश अबोलीला भेटायला येतो. तोपर्यंत तो बहुरूपी सांगत असतो आता याच्या पुढे मी जे सांगेन तेच झालं पाहिजे. बरोबर 8 दिवसात तू मला इथून घराबाहेर काढशील आणि या सगळ्या लोकांपासून लपवून मला बाहेर काढण्याचं काम तूच करू शकतेस, कारण तू अंकुश शिंदेची बायको आहेस. तोपर्यंत अंकुश आता शार्दूलच्या रूमच्या दिशेने येत असतो आणि बहुरूपी अबोलीला धमकी देत असतो. आता अबोलीला धमकी देत असतानाच अंकुशची चाहूल लागल्यावरती बहुरूपी लपून बसतो. रात्रीच्या वेळेला आता शार्दूलला त्या बहुरूप्याच्या इकडून उचलून अबोली जात असतानाच तिकडे अंकुश येतो आणि दार वाजवतो. अंकुशने दार वाजवल्यावरती बहुरूप्याची झोपमोड होते आणि आता बहुरूपी मात्र जागा होतो आणि तो विचार करतो अबोली माझ्यासोबत गेम करते आहे, या शार्दूलला पळवून घेऊन जात होती. मग तो शार्दूलला आपल्या ताब्यात घेतो आणि म्हणतो अबोली तू माझ्यासोबत गेम करतेस, आता बघ मी काय करतोय, असं म्हणत तो शार्दूलला आपल्या जवळ घेतो. अबोलीच्या एक थोबाडीत देतो. आता या सगळ्यामध्ये अंकुश अबोलीला वाचवायला वेळेवरती पोहोचू शकेल का आणि बहुरूप्याचा अर्धवट डाव राहून बहुरूपी अडकला जाईल का की अबोली या सगळ्यामध्ये अडकणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.